नमस्कार मंडळी, मानदेश कट्ट्यावर आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. आटपाडी तालुका म्हटलं की आटपाडी तालुक्याला एक वेगळी ओळख आहे. डाळिंबाची पंढरी म्हणून या तालुक्याला ओळखलं जातं आणि आपण सध्या आलेलो आहोत ते मासाळवाडी या ठिकाणी. ही थोडं पाठीमागं बघितलं तर सगळं बोडकं माळरान आणि सगळी कुसळच दिसते ती, परंतु या माळरानावरती हे डाळिंब एक सोनं म्हणून याच्याकडे बघितलं जातं. आटपाडी तालुक्यातील शेतकरी आहेत ते युरोपच्या बाजारामध्ये म्हणजे जगाच्या बाजारपेठेमध्ये हे आटपाडीचं डाळिंब म्हणून ओळखलं जातं आणि याची गुणवत्ता आणि जी क्वालिटी आहे ती अतिशय चांगली अशी क्वालिटी आहे. आणि या डाळिंबावरती तेल्या असेल, खरडा असेल, परत पिनहोल असेल, या रोगांमुळे काय झालंय डाळिंब शेती अडचणीत आल्या, परंतु या रोगांवरती मात करून सुद्धा या असे उत्कृष्ट पद्धतीचं डाळिंब पिकवणारे शेतकरी आटपाडी तालुक्यामध्ये आहेत. आपल्या सोबत आहेत, नाव काय तुमचं? विश्वास गंगाजी मरगळे. विश्वास मरगळे हे युवा शेतकरी आहेत. आपण त्यांचा परिचय करून त्यांची ओळख करून घेणार आहे. प्रथमतः मानदेश कट्ट्यावर तुमचं स्वागत आहे. काय म्हणजे या शेतीकडे, डाळिंब शेतीकडे का वळला तुम्ही आणि पहिल्यांदा तुमचं शिक्षण किती झालंय? आमच्या शिक्षण झालंय एमए. इकॉनॉमिक्स विषय होता, एमए झालं. कुठून केलं? शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर. बर, मला सांगा, एक युवक आहे तुम्ही, नोकरीच्या शोधात न लागता तुम्ही या डाळिंब शेतीकडे कसं काय वळाला? का तर सध्या नोकरी जर केली तर एवढं पेमेंट भेटत नाही, त्यामुळं म्हणलं शेती करूया. आपलं डाळिंब उत्पन्न चांगलं आहे, डाळिंबाची शेती करूया म्हणलं. पप्पा पहिल्यापासून डाळिंबाची शेती करत, मी पण म्हणलं हातभार लाव्या पप्पाला. मला सांगा, किती एकर शेती आहे आता तुमची डाळिंबाची? डाळिंबाची 7.5 एकर शेती आहे. 7.5 एकर. आणि पाणी वगैरे कसं? पाणीवर इथं आपल्या इथं फिर काढले, खाली मोठं तलाव आहे तिथे फिर काढले, तिथून ही पाणी आणले शेतीला. इथं किती आहे? ह्या तळावर किती आहे? इथं 2.5 एकर आहे, खाली 3.5 एकर आहे. 3.5 एकर. मग तिकडे 3.5 एकरात आता माल घालवलाय काय? तिकडला मागल्या आठवड्यातच घालवलाय. आणि आता इथला? आता इथं सध्या कटिंग. किती टन भरला ते तिकडे? तिकडे 14 टन निघला की. 14 टन? हो तिकडे. आणि आता इथं आता एक 7-8 टन निघल. आता दर किती कसा? दर 107 रुपये आज दिलाय. 107 रुपये ना? बर, किती टन गेला? आता सध्या चालू आहे आणखीन काय कटिंग, त्यामुळे काय आता 2-3 टन झाला असेल. चालू आहे की भरायला, शॉर्टिंग करायला. तसं बघितलं तर आटपाडी तालुक्यात आता डाळिंब क्षेत्र कमी झालंय, परंतु तुमच्यासारखे युवक आहेत ते डाळिंब शेतीला आता प्राधान्य द्यायला लागलेत. काय सल्ला द्याल या म्हणजे प्रेक्षकांना किंवा आमच्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? असं आता डाळिंब मान्य आहे सगळं, पिनवल बोर असू द्या, पिनवल शूट असू द्या, आपले मर चाललेले खरं तरुण पिढीन तर शेतीकडे वळावे. बाहेर नोकरीत काय सध्या राहिलेलं नाही. मग हे तेल्यासारखा महाभयानक रोग अनेक डाळिंबाच्या भागा उद्ध्वस्त होत्यात, तेल्यावर तुम्ही कंट्रोल ठेवले कसं? म्हणजे ते शक्य झालं कसं? शक्य म्हणजे समजा टेम्परेचर असेल तर आपण बाबा स्प्रे लागतोय, ते लागतोय, जरा ज्ञान पण घ्यायला लागतंय, गायडन्स पण करायला लागतंय, त्यानुसार आपण औषध वापरतोय. तुम्हाला आतापर्यंत कुणी मार्गदर्शन केलं? तसं मार्गदर्शन मी पण दुसऱ्याच प्लॉट बघायला जातो, थोडं इकडं थोडं तिकडं आपल्या मनाचं, असं मी सध्या वापरते माझी गायडन्स. बर, सगळ्यात भयानक आजार म्हणलं तर डाळिंबाला कुठला? सगळ्यात तेल्या आणि पिनवल शूटबोर आता या 2 वर्षात आलाय. शूटबोर म्हणजे काय प्रकार असतो? ते किडा असतो आतमध्ये खोडाला, किडा एकदा खोडात लागला का डायरेक्ट झाड मरून जातं. एक वेळ तेलकट परवडतंय, बरं ती पिनहोल शूटबोर काय परवडत नाही. तेलकटवर कंट्रोल करता येते, पण ते पिनहोलवर काय नाही करता, औषधच नाही का त्याला? औषधच नाही, इलाजच नाही त्याला. बर, पिनहोल कंट्रोल करण्यासाठी आता सध्या तुम्ही बागामध्ये काय उपचार पद्धती अवलंबल्या? सध्या काय आपण सध्या हेच वापरतोय, पिनहोलचे आपला कीटकनाशक औषध सध्या वापरतोय. 15 दिवसाला आपण वापरतो, त्यामुळे तर झाड राहिलेत. आणि खरडा असेल किंवा तेले असेल, तेल्यावर कंट्रोल कसं केलं आतापर्यंत? तेल्यावर ते पाण्याचं नियोजन महत्वाचं. परत बाबा की आज सेटिंग झालं बाग तर आपण वरून कागद झाकतो, पेपर मारतो, तिथून
हे असं केलं नियोजन. म्हणजे धरली होती कधी आणि आमच्या शेतकऱ्यांना काय सांगाल? आता आमचा वर्ग बघतोय, तुमची मुलाखत ऐकतोय, ह्या आमच्या शेतकरी बांधवांना काय सांगाल की बाग कुठल्या पिरियड मध्ये धरली पाहिजे आणि कुठपर्यंत सध्या तोडणी झाली पाहिजे? मार्केटिंग मध्ये आता आपण जर काय म्हणतो दिपवाळीला माल आला पाहिजे, माल काय दिपवाळी येऊन चालणार रेट नसते, त्यामुळं मेच्या आधीवरच बागा धरल्या पाहिजे शेतकऱ्यांनी. हा आता सध्या रेट आठवडा कसा 8 दिवस पडतोय, 2 दिवस वाढतोय, ही सध्या समस्या चालू आहे. शेतकऱ्याला काय एवढा उत्पन्न मिळत नाही. तर हे डाळिंब आहे ते फक्त मानदेशामध्ये पिकते बऱ्यापैकी. म्हणजे आपला सांगोला असेल, मानखटाव असेल, आटपाडी असेल, खानापूर असेल, या भागामध्ये बऱ्यापैकी डाळिंब चांगले पिकते. मग आजनाळ्यासारखं मूळ म्हणजे गाव असेल, त्या गावामध्ये शेतकरी अनेक शेती डाळिंब करतात. मला सांगा, आता पाणी शाश्वत आहे का तुम्हाला? पाणी शाश्वत नाही खरं. टेंबूचं आता जसं या 4 वर्षापूर्वी टेंबूचं जसं पाणी आलंय, त्यापासून इकडे जरा माणसाने कल धरला की डाळिंब लाव्या, शेती करूया. पाणी बाबा संपलं तर बाबा पैसे भरून पाणी आणतात लोक. आता युवा वर्ग आहे तो नोकरीच्या शोधात पुणे, मुंबई या ठिकाणी युवा आहे. अनेक जण आहेत, ते अनेक जणांनी चांगले शिक्षण घेतले पण तो अजूनही ते नोकरीच्या शोधात. अशा लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल? की आता काय नोकरी करून पण बघतोय आपण 20-25 हजारात बाहेर काय परवडणार आहे. शेवटी आता किती केलं बाहेर 8-10 हजार खर्च आहे, जेवण आलं, खाणं आलं, रूम भाडं आलं, हीच. त्यामुळे आपलं शेती केलेले फायदा आहे, शेतीत पण इन्कम चांगला आहे. मला सांगा, तुम्ही तरुण आहे, तुमचं लग्न झालंय का? नाही झालं. आता मुलगी शोधताना समजा गेला तुम्ही मुली पाहायला, तर शेतकऱ्याला मुली देतात का? पहिलं होतं तसं, बरं आता काय ना, आता शेतकऱ्याला म्हणलं तरी पण देतात मुली. म्हणजे मुलींच्या आई वडिलांची अपेक्षा काय असते की मुलगा कुठेतरी नोकरीला पाहिजे, शासकीय नोकरी पाहिजे त्याला, शासकीय नसेल तर प्रायव्हेट असेल तर त्याला 5-50 हजार पगार पाहिजे, त्याची मुंबईमध्ये रूम पाहिजे, म्हणजे जिथं राहतोय तिथं एक. आता तुम्ही शेतकरी आहे, म्हणजे अशा पण अपेक्षा आहेत की मुलींना म्हणजे नोकरदारच पाहिजे. मग शेतकऱ्याकडं बघण्याचा दृष्टिकोन थोडासा म्हणजे मुली देताना वेगळा आहे. मग तुमचं भविष्य काय असणार आहे? काय आता मुली पण देणारे आहेत भरपूर. काही जण म्हणते बाबा पुणे मुंबई ठीक आहे, तर आपल्यात पण गावी देणारे भरपूर मुलं आहेत, मुले माणसं आहे ती. आता काय तसा विचार केलाय का लग्नाचा वगैरे? लग्नाचा नाही की सध्या तर विचार नाही केला. आता सगळी बाग मिळून किती रुपये झाले तुमचे बागाचे? आता तो प्लॉट गेला त्यात 14-1 लाख रुपये झालेत. बर. आणि हे आता चालू आहे, हार्वेस्टिंग कटिंग चालू आहे, काय होईल ते भरतील. किती होईल अंदाजे? तरी आता 7-8 टन धरला तर एक 9-9.5 लाख रुपये होत्या. म्हणजे 20 लाख झाले, 20 लाखाच्या पुढे झाले. हो, म्हणजे महिन्याला 1.25 लाखाच्या पुढे पगार झाला. मुली द्यायला काय अडचण नाही. अडचण मग तर आपण वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली की शेतकरी म्हटलं की जरा शेतकऱ्याकडे का वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जातं, परंतु हे मासावडीचे, तुम्ही मासावडी गाव ना? मरगळ वस्ती, म्हणजे थोडक्यात मासावडी हद्द आहे. आणि मरगळे वस्तीला बऱ्यापैकी डाळिंब बागायतदार आहे. म्हणजे वर्षाला 20-20 लाख रुपये कमवणारे ही लोक आहेत, युवक आहेत. तर नोकरीच्या पाठीमाग न लागता डाळिंब शेती हे युवकांसाठी एक चांगली म्हणजे शाश्वत शेती म्हटलं तर हरकत नाही, असं यांच्या सांगण्यातून आलं. तर तुम्हाला आणखी काही सुचवायचं असेल तर कमेंट मध्ये नक्की सुचवा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की जरूर कळवा. तोपर्यंत पाहत राहा मानदेश प्राईम. धन्यवाद. आवाज मानदेशाचा, मानदेशातील प्रत्येकाचा. मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.